आणि आणखीन एक मोठी बातमी आणि अपडेट समोर येते। लोहगड हत्या प्रकरणात आरोपींना 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। सिया गोयल आणि मित्र चेतन चौधरीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सिया आणि चेतनने आखलेल्या प्लॅनची A to Z स्टोरी ही आता समजलेली आहे। अधिक माहिती घेऊयात। यशपाल सोनकांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। यशपाल, कोणकोणते महत्त्वाचे खुलासे आता पोलीस तपासातून समोर आलेत? अत्यंत धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन चौधरी आणि सिया यांच्यामध्ये जवळपास 6 महिन्यामध्ये 238 तास फोन कॉल्स झाले होते। 2004 कॉल्स त्यांच्यामध्ये झाले होते। गेल्या 6 महिन्यांपासून याचा कट रचला जात होता। लोहगड किल्ल्यावर साधारण 31 मे, 14 जून आणि 18 जून अशा 3 दिवशी हे दोघेजण गेले होते आणि 18 जूनच्या दिवशी मात्र चेतन चौधरी गडावर उपस्थित असल्याची माहिती CCTVच्या फुटेजच्या माध्यमातून आणि एकूणच त्या CDR तपासातून समोर आलेला आहे। दुसरी गोष्ट, सिया आणि चेतन चौधरी यांची ओळख एका दिवाळीच्या पार्टीमध्ये मागच्या वर्षी झाली होती आणि त्यानंतर त्यांचं सूत जुळलं, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यानंतर सियाला लग्न करायचं नव्हतं। त्यामुळे चेतन चौधरी आणि सिया यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्याचं म्हणलं जात आहे आणि त्याचा काटा कसा काढायचा या संदर्भात षडयंत्र रचल्याचा त्यांनी हे केलं होतं। 4 जूनला बाली येथे प्री वेडिंग शूटसुद्धा होणार होता आणि त्यावेळेस एका मॉलमध्ये सियाने केतन अग्रवालचा पासपोर्ट चोरला आणि तो लपवला, त्यामुळे त्याला विमानतळावरून परतावं लागलं होतं आणि त्यानंतर मात्र तिने लोहगडावर जाण्यासंदर्भात वारंवार त्याला फोर्स करत होती। कारण केतन अग्रवाल हा अनुभवी ट्रेकर आहे आणि ट्रेकिंगची आवड असल्यामुळे सातत्याने लोहगडावर नेण्याचा प्रयत्न केला। नक्कीच यशपाल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तसंच आपल्याला या संदर्भातली माहिती थेट लोहगडावरून देत होते आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, आपलेही आभार।